नमस्कार मित्रांनो, TRTI, बार्टी, RT आणि महाज्योतीच्या ज्या ऑनलाईन ॲप्लिकेशन केले होते आपण CET एक्झामसाठी, तर त्यांचा टाईम टेबल आलेला आहे. तर आपला टाईम टेबल कशा पद्धतीने असणार आहे आणि आपले हॉल तिकीट आहे तर ते कधीपर्यंत अवेलेबल होणार आहे, तर त्यांची संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो महत्त्वाची सूचना आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला 2025-26साठी बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RT या संस्थांमार्फत जे राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यांच्या पूर्व प्रशिक्षणाबद्दल जे CET परीक्षेचे स्वरूप आहे किंवा CETचे जे वेळापत्रक आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET, तर ती 14 सप्टेंबरपासून ते 27 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी आपली जी एक्झाम आहे तर ती आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपले जे टाईम टेबल आहे ते 14 तारखेपासून 27 तारखेपर्यंत आपल्या ज्या ऑनलाईन एक्झाम्स आहे तर ते होणार आहे. तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो जे वेळापत्रक आहे तर ते दिलेले आहे आपल्याला. 14 तारखेला जे UPSC असेल तर UPSCसाठी 14 तारखेला एक्झाम होणार आहे. त्यानंतर UPSCमधूनच जी सिव्हिल सर्व्हिस असेल तर त्यांच्यासाठी 15 तारखेला जी एक्झाम आहे तर ती घेण्यात येणार आहे. नंतर IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड अशा पद्धतीच्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्यांची त्या ठिकाणी 16 तारखेला एक्झाम जी आहे तर ती घेण्यात येणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो MPSCमधून आपण जर फॉर्म भरलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी 17, 18 तारखेला आणि 19 तारखेपर्यंत आपली जी एक्झाम आहे तर ती होणार आहे. तर आपले जे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल तर त्यांच्या पद्धतीने 17, 18 आणि 19 तारखेपर्यंत आपली जी एक्झाम आहे तर ती घेण्यात येणार आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो MPSCमधूनच त्या ठिकाणी जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे मेथ्ससाठी तर त्यांची एक्झामसुद्धा त्या ठिकाणी 20 तारखेला होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो 21 तारखेला ग्रुप C आणि ग्रुप Bची एक्झाम आहे आणि त्यानंतर 23 तारखेलासुद्धा त्यांची या ठिकाणी जी एक्झाम आहे तर ती होणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो 24 तारखेला SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी एक्झाम आहे तर ती त्या ठिकाणी 24-25 तारखेपर्यंत होणार आहे. त्यानंतर 25 तारखेलाच त्या ठिकाणी बार्टीची संस्था आहे बार्टी आणि RT, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीसाठी जी ऑनलाईन एक्झाम आहे तर ती होणार आहे. त्यानंतर 27 तारखेला आपण बघू शकतो MPSCमधूनच जी JMFC जी एक्झाम असते तर त्याच्यासाठी 27 तारखेला आपली जी एक्झाम आहे तर ती होणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो बार्टी, सारथी, TRTI अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी 27 तारखेपर्यंत जी एक्झाम्स आहे तर ती त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड जे आहे तर त्याची जी डिटेल आहे तर ती आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आपण जर एक्झाम सेंटरला उशिरा पोहोचला तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली आपण ज्या वेबसाईटला आपला ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय केला होता तर त्या ठिकाणीच आपले युजरनेम आणि पासवर्ड जे आहे तर ते आपण एंटर करून लॉग इन करून जी ॲडमिट कार्ड आहे तर ते आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्डचे 2 टप्पे दिलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सिटी इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी देण्यात येणार, म्हणजे आपली जी एक्झाम्स आहे तर ती कोणत्या सिटीमध्ये होणार आहे त्याचे आपल्याला त्या ठिकाणी कळवले जाणार. त्यानंतर आपल्या एक्झामच्या 3 दिवसाआधी आपले जे हॉल तिकीट आहे तर ते त्या ठिकाणी जाहीर केले जाणार आहे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा जी प्रिंट आहे तर ती आपण सिटी इम्प्लिमेशनची प्रिंट काढू शकतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले जे हॉल तिकीट आहे तर ते आपण त्या ठिकाणी प्रिंटआउट घेऊ शकणार आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आपले जे हॉल तिकीट आहे तर ते 3 दिवसाआधी 10 वाजेनंतर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला 3 दिवसाआधी मॉक टेस्टसुद्धा ज्या वेबसाईटवरती आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर आपली जी एक्झाम्स आहे तर ती कशा पद्धतीने होणार आहे त्याची मॉक टेस्टसुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध करून दिलेले प्रवेशपत्र त्या परीक्षेसाठी अनिवार्य आहे. तर आपल्याला एक्झाम सेंटरला जाताना आपले जे हॉल तिकीट आहे आणि ID कार्ड आहे तर ते त्या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे आणि त्याशिवाय आपल्याला जो प्रवेश आहे तर तो त्या ठिकाणी दिला जाणार नाही.
त्यानंतर आपण पाहू शकतो, जर आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करताना जर टेक्निकल प्रॉब्लेम आल्या तर आपल्याला संस्था आहे बार्टी, TRTI आणि सारथी, तर अशा पद्धतीने आपल्या ज्या संस्था आहे तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम झाला तर त्या ठिकाणी आपल्याला जे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर ते सुद्धा देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी जी डिटेल आहे तर ती पब्लिक करण्यात आलेली आहे. तर आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.